मटकी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. रश्श्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट. तेल टाकणार आहोत आपण 3 चमचे. तेल गरम झालं आहे. आता आपण कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता टाकूया. कांदा टोमॅटो जास्त भाजू द्यायचा नाही आहे, त्याच्यामध्ये लगेच मटकी मोड टाकायची आहे. आता हे मटकी मोड, कांदा हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं. हे बघा मटकी भाजलेली आहे. कांदा टोमॅटो जरा जरा कच्चा असा राहिला पाहिजे, पूर्णचं भाजून घ्यायचं नाही आहे. आता त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया 1 चमचा. हळद टाकल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकूया 1 वाटी. बारीक आहे हा. आता मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचा कूट चांगला भाजला आहे. आता याच्यामध्ये आपण लाल तिखट 4 चमचे टाकूया. लाल तिखट पूर्ण मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये आपण होतूया 1 ग्लास पाणी. शेंगदाणे शक्यतो तेलातच भाजून घ्यायचे, त्यामुळे चांगला कट येतो त्याला. आता कोथिंबीर टाकूया. मिक्स करूया. चवीनुसार मीठ. मी शक्यतो माझ्या रेसिपीमध्ये बाहेरचे मसाले जास्त वापरत नाही, कारण कोल्हापूरची ही चटणी आहे घरी बनवलेली. ह्याच्यामध्ये सगळे मसाले ऑलरेडी असतात, त्यामुळे वरून घालायची काही एक गरज नाही. लगेच आपण कुकरला टोपण नाही लावणार आहोत. उकळी आल्यानंतर मग आपण टोपण लावणार आहोत. उकळी आली आता आले आपण टोपण लावून घेऊया. 3 शिट्ट्या झाल्यात. आपण गॅस बंद करूया. मस्तपैकी अशी आपली मटकीची मोड रस्सा तयार आहे. आपली ही मटकी मोड आमटी किंवा रस्सा तयार आहे.